धन शब्दांचीच रत्न शब्दांचीच यत्न पूजा करू. श्रीमंत तुकोबाराय बोलतायत, शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे आणि म्हणून शिकण्यासारखं जर कुठे मिळत असेल तर त्याला सप्ताह म्हणतात. संस्काराची नितांत गरज आहे. संस्काराचा काय परिणाम होतो तुमच्या लक्षात येण्याकरताना अनुभवातली गोष्ट सांगतो, म्हणजे लक्षात येईल. आता ही लहान लहान लेकरं बसलीत, यांना संस्काराची नितांत गरज आहे. शास्त्र साहित्य असं म्हणतं, ओलं हे कधी वागतं पण सुकलेलं वाकत नाही. जगामध्ये दोन वर्ग असे आहेत, एक सुकलेलं लाकूड वाकत नाही, दुसरा मूर्ख माणूस वाकत नाही. शुष्क काष्टश्च मूर्खश्च न नमंती कदाचन. वाकवण्याचा प्रयत्न केला तुकडं होईल, मुडेल, पण वाकणार नाही. आणि दुसरा मूर्ख माणूस वाकत नाही. म्हणून वाकवण्याकरता एक मर्यादा सांगितली, ओलं लाकूड हे वाकतं. आणि म्हणून संस्काराची गरज आहे. चांगल्या पद्धतीचे संस्कार टाकले त्याचा परिणाम असा होतो, वाया गेलेली व्यक्ती, टाकाऊ व्यक्ती, तिचं मोल होतं, मोल ठरतं. माझे गुरुजी एक विनोदानं गोष्ट सांगायची. रेल्वेमध्ये प्रवास करणारे 3 प्रकारचे लोक आहेत, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम वर्ग फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये प्रवास करणार आहे, मध्यम आणि कनिष्ठ जनरल डब्यात प्रवास करणार आहेत. काय झालं, रेल्वे एका स्टेशनवर थांबली आणि थांबलेल्या गाडीमध्ये डब्यामध्ये एक माणूस शिरला आणि चक्क ऊस विकू लागला. ऊस घ्या, ऊस. घेणाऱ्यांनी विचारलं, मोल काय? 1 रुपयाला 1 ऊस. आता रुपया मोल का? त्याच्यात रस आहे म्हणून त्याचं मोल आहे. घेणाऱ्याने ऊस घेतला, गाडी धकली, त्याने एका ऊसाचे 4 तुकडे केलेत. बसल्या जागेच त्या ऊसावरची टरबलं काढून बेंच जवळ टाकू लागला आणि रसाचा स्वाद घेऊ लागला. हा हा म्हणता रुपयाचा घेतलेला ऊस फस्त केला. पण टाकाऊ माल, टाकाऊ भाग, वरची टरपल आणि चौथा झालेला भाग. एक स्त्री जवळ आली आणि ज्याने ऊस घेतला होता त्याला विचारलं, म्हणे दादा, हे ऊसावरची टरपल घेऊ का? हा चौथा झालेला भाग घेऊ का? त्या व्यक्तीने उत्तर दिलं, या ऊसावरची माझी पूर्णतः नैतिक जबाबदारी संपलेली आहे, तुम्हाला घ्यायचं खुशाल घ्या. त्या स्त्रीनं ते वरची टरपल, आपण काय म्हणतो त्याला, चिवठ्या, चौथा झालेला भाग झोळीत टाकून घेतला. ती टरपल घेतली, त्या व्यक्तीच्या समोरच बेंचावर जाऊन बसली. लक्षपूर्वक ऐका, ऊसाचं मोल का? 1 रुपयाला ऊस का? त्याच्यात रस आहे म्हणून. पण टरपलांचं मोल नाही, चौथा झालेला भाग त्याचं मोल नाही. पण झालं काय, ती स्त्री समोर बेंचावर जाऊन बसली, आपल्या त्या झोडीतून धारदार छुरी काढली, त्या छुरीच्या साह्यानं त्या टरपलाला लागलेली घाण साफ केली, स्वच्छ केली, मापाचे तुकडे तयार केले आणि एका एका चिवठीला बसल्या जागी आकार देऊ लागली. त्या ऊसाच्या चिवठ्यांपासून, टरपलांपासून हा हा म्हणता त्या स्त्रीने 10 फुलं बनवलेत आणि फुलं घेऊन त्या डब्यात विकू लागली. फुलं घ्या, फुलं. एका स्त्रीने विचारलं, बाई, फुल केवढ्याला दिलं? रुपयाला 1 फुल. हा हा म्हणता 9 फुलं विकले गेली. पैसे किती घडले? 9 रुपये. ऊस केवढ्याचा? 1 रुपयाचा. रस होता म्हणून. ज्याने ऊस घेतला होता त्याने तक्रार केली, म्हणले, बाई, ऊस मी घेतला होता, मला तू विचारून घेतली तर टरपल, मला 1 फुल दे. बाई म्हणले, देण्याकरताच बनवले, पण आधी रुपया दे आणि मग फुल घे. नाविलाज असता रुपया द्यावा लागला आणि फुल घ्यावं लागलं. टाकाऊ असणाऱ्या चिवठ्या, त्यांना वेळेवर चांगल्या पद्धतीचे संस्कार केले, आकार दिला, त्याचा परिणाम असा झाला, त्याचं मोल ठरलं. समाजामध्ये असा एक टाकाऊ घटक आहे, त्याचा कोणीही विचार करत नाही. पण ज्या दिवशी असा टाकाऊ वर्गावर चांगले संस्कार होतात, त्या दिवशी तो टाकाऊ त्याचं मोल करतं, त्याची किंमत कळते. आणि म्हणून संस्कारजन्य कार्यक्रम म्हणजे सप्ताह आहे. हा टाइमपास नाही, मनोरंजन नाही. विनाकारण 1-2 तास तुम्ही तुमची झोप वाया घालवतात. हा, कारण साधू संतांचं जे साहित्य ना तुकून घेतले मोती जैसे,
असं नाही वाङ्मय, त्या वाङ्मयामध्ये पराकाष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल आणि अत्यंत कमी आहे. एका तासामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. अभंग श्रीमंत ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा आहे. अभंग अत्यंत छोटा आहे, पण याचा अर्थ फार मोठा आहे. किती मोठा आहे, माझं आयुष्य पूर्ण वेचलं, खर्च केलं तरी त्याचा अर्थ लागू शकत नाही, इतकं ज्ञानोबारायांचं वाङ्मय मोठं आहे. ज्ञानोबारायांचा अभंग छोटा आहे, अर्थ मोठा आहे. ज्ञानोबारायांचं जीवन छोटं आहे, पण ज्ञानोबारायांच्या जीवनाला फार मोठी किंमत आहे. श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज या जगामध्ये मोजून 22 वर्ष राहिलेत. ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी समाधी घेतली. ज्ञानोबारायांची क्रांती जीवनामध्ये. जगामध्ये अनेक संत झालेत, पण त्यापैकी श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज असे संत होऊन गेलेत की त्यांनी सर्वांना जवळ केलं. आणि म्हणून श्रीमंत ज्ञानोबारायांच्या संबंधाने अनेक संतांनी वर्णन करावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाराज नाहीत, तर राजे आहेत. ज्ञानोबाराय नुसते अजून एक समज होतो. मी पाहिली पत्रिका पाहिली, पॉम्पलेट पाहिलं. या पॉम्पलेटमध्ये साऱ्या उपाध्या जोडल्यात. भागवताचार्य, शब्दप्रभू. या उपाध्या मला आवडत नाही. हे बच्चे माझ्या समोर जन्माला आले. मी 89 पासून कीर्तन करतोय. उपाध्या नकोच नको. जगाच्या पाठीवर 2च महाराज होऊन गेलेत. या जगाच्या पाठीवर फक्त 2 महाराज झालेत. कोणते कोणते? एक ज्ञानेश्वर महाराज आणि हिंद हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज. कीर्तनकार महाराज नाही, कीर्तनकार बुवा आहे. त्याला महाराज आहे म्हणू नका. विठ्ठल. अरे रामायण करतो म्हणून त्याला आचार्य पदवी, भागवत करतो म्हणून त्याला आचार्य पदवी, थोडं बोलता आलं की शब्दप्रभू ही पदवी, ज्ञान सिंधू. एकाला तर पदवी दिली होती महाराज, वैराग्य महामेरू. हा, अरे ही पदवी गोरवा काकांना आहे. वैराग्य मगोरपणे तुकोबार आहेत. कुणाची पदवी कोणाला देऊन चालणार नाहीये. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये महाराजांना बुवांना महाराज म्हणतच नाही. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये कीर्तनकाराला बुवा म्हणतात. आणि जर आदराने बोलायचं असेल तर बुवा साहेब. यांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पद्धत आहे. तुमच्याकडे कशी पद्धत मलाही सांगताय ना. विठ्ठल बसवेल हे समाजाला आजही कळालेलं नाही. परमार्थ म्हणजे नेमकं काय, साधना म्हणजे नेमकं काय, भक्ती म्हणजे नेमकं काय, अजूनही सूत्र समाजाच्या लक्षात येत नाहीये. हा, श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज जगाची आई आहेत. आई तिलाच म्हणतात लेकराच्या संबंधाने जिच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे तिला आई म्हणतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. पुढे काय? न पाय हे याती कुडाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. नाथबाबांनी म्हणावं श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज जगाची आई आहेत. ज्ञानोबारायने सर्वांना जवळ केलं. बरं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याने क्षुद्र सर्वांना जवळ केलं. साहित्याचं वर्णन करतं. वेदाने, श्रुतीने, शास्त्राने, साहित्याने तिघांचाच अंगीकार केला. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. पण जो क्षुद्र आहे त्याला डावलून दिलं. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी शूद्राचा सुद्धा स्वीकार केला, अंगीकार केला. आणि म्हणून श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांना आई ही संज्ञा आहे. ऐका रे, एखादं लहान लेकरू आहे, गोंडस आहे, त्याला कोणी उचलून घेईल आणि कोणी पटपट त्याच्या पप्या घेईल. दिसायला सुंदर आहे म्हणून. पण तुम्ही असं पाहिलं का, बाबऱ्या वटणं, ढेबऱ्या पोटणं, नकट्या नाकणं, आणि त्यातल्या त्यात त्याच्या नाकातोंडातून घाण आलेली पाहिजे. उचलेल त्याला कोणी उचलणार नाही. पण त्याला पाहून निश्चित वाकडं तोंड केल्याशिवाय राहणार नाहीये. श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी उचललंय ना. कोणाला उचललंय? ज्याचा अवहेर जगाने केला त्याचा स्वीकार श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आणि म्हणून आई म्हणतात. तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो, जगाच्या पाठीवर देवाचं मंदिर आहे. जगाच्या पाठीवर संताचं मंदिर आहे.
पण जगाच्या पाठीवर असं एकमेव मंदिर आहे की ते मंदिर रेड्याचं आहे. म्हशीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालविली भंती बैसोनिया. नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. असा हा प्राणी आहे, याची कुठेच निवड झाली नाही. निवड करण्याची आवश्यकता नाही, कारण तो बिनविरोध आहे, त्याला कोणाची गरज नाही. 4 पायाचा रेडा श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या मुखातून वेद वधवून घेतलेत. ही श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांची कृपा. विठाला श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज कृपा करतात. 2 पायाच्या वेड्यावर का कृपा करणार नाहीत? आमच्यासारख्याशी बरेच वेळे विद्यार्थी, त्यांच्यावर श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाली. आता कोणाचं शिक्षण किती झालं मला काही माहिती नाही, पण इयत्ता 3री नापास आहे मी. का नापास? सतत गैरहजर म्हणून नापास. पण श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये पडून राहिलो, त्याचा परिणाम श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या जीवनाला आकार दिला आणि उभ्या करण्याचं लायकीचं ज्ञानोबारायांनी मला बनवलं. माझ्या श्रीगुरूची, माझ्या ज्ञानोबारायांची माझ्यावर कृपा आहे. आत्मविश्वास पाहिजे फक्त. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन अगदी थोडं आहे, 22 वर्ष. पण तुम्हाला सांगू का, 1 ते 22 वर्षापर्यंत श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज जे जगले ना, स्वतःसाठी जगले नाही, या विश्वासाठी जगले. याला म्हणतात जगणं. आपणही जगतो. आपल्या जगण्यात आणि साधूच्या जगण्यात फार मोठा फरक आहे. आपण जगतो स्वतःच्या परिवारासाठी आणि संत जगतात विश्वासाठी. विठ्ठला विठ्ठला त्यांच्या जगण्याला अर्थ आहे, आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. कसा अर्थ आहे त्यांच्या जगण्याला? ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये वर्णन करतात. मला असं वाटतं आपल्या मंदिराच्या आजूबाजूलाच कुठेतरी मोठा वृक्ष आहे, निंबाचं झाड आहे. सांगता येईल तुम्हाला कधीच आहे ते? आतापर्यंत त्या निंबाने सावलीच दिली. त्यालाही अंतःकरण आहे महाराज. ऊन वारा पाऊस पण मुकाट्याने सहन करतो. ताट मानेने उभा राहतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सावली देतो. याला म्हणतात जगणं. अजून एक सांगू, वृक्ष सावली त्यालाही देतो जो पाणी घालतो त्यालाही. वृक्ष सावली त्यालाही देतो जो कुऱ्हाड घेऊन घाव घालतो त्यालाही. का लावणे जयाने केली, जो खांडावया घाव घाली. दोघा एकच दे सावली, वृक्ष जैसा. विषमता नाही. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय दुहन्ति गावा, परोपकाराय साधु विभूती. वृक्ष परोपकारासाठीच आहे. झाडाला आलेली फलं स्वतःसाठी 1-2 ठेवून घेत नाही, सारीच्या सारी फलं देऊन टाकतो. पण एक सांगू तुम्हाला, ज्याला फळं येतात लोक त्यालाच दगड मारतात. येड्या बाबडीला कोणी दगड मारत नाही, कारण त्याला फळच येत नाही. अशा जगामध्ये बऱ्याच येड्या बाबडी आहेत, त्याचा काही उपयोग नाही. त्या येड्या बाबडीने इतकं अतिक्रमण केलं देवा महाराज, गावात सुद्धा शिरल्या येड्या बाबडी. त्याला किंमत नाही, त्याच्या जगण्याला किंमत नाही, नाही का? आंब्याच्या झाडाला वर्षी फळं पाहिजेत आपल्याला अपेक्षा म्हणून हात पुरत नाही. ते फळं मिळावे तेवढ्यासाठी आपण काय करतो? त्याला दगडाने मार देतो. उलट अर्थी तो आपल्याला मार न देता आपल्याला खाण्याकरता गोड फळं देतो. याला म्हणतात साधूचं जगणं. परोपकाराय फलंती वृक्षा. शेवटपर्यंत उपकार करतो, शेवटी जाता जाता त्याचं सरपण सुद्धा उपकारालाच येतं.
माणसाने जगावं. किती दिवस जगला याला किंमत नाही, जगून काय केलं याला फार मोठी किंमत आहे. संत थोडेच दिवस राहिले, पण थोड्या दिवसाच्या कालावधीमध्ये समाजाचं हित काय केल्यानं होईल त्यांनी सारखं चिंतन केलं. शोधून आले संत हिता हित हिता हिताहित जगाचे येथे उपकारासाठी. आपण नेहमी करता म्हणतो महाराज अभंग अत्यंत सुंदर आहे. आम्ही वैकुंठवासी. पूर्ण अभंग पहा तुम्ही, किती सुंदर अभंग आहे. आलो याची कारणाशी, या शब्दाला अंडरलाईन मारा. आलो याची कारणाशी, कोणत्या कारणाशी? झाडू संताचे मार्ग, आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आलो याची कारणाशी, अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविले. आलो याची कारणाशी. एवढ्यावर थांबले नाही. पेटो भक्तीचा डांगोरा करी काळाची दरारा, तुका म्हणे करा जय जयकार भक्तीचा डांगोरा कडी काळाशी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. क्षण आणि क्षण समाजासाठीच, येथे उपकारासाठी त्यांना संत म्हणतात बरं का. श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या गुरुजींकडे भाव प्रकट केला. दादा, मला असं वाटतं जग सुखी व्हावं. काय कल्पना आहे. ज्ञानोबाराय बोलतात कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. आजचा तरुण बघा 16 वर्षाचा, त्याच्या हातात मोबाईल, याच्या पलीकडे काहीच नाही. 16 वर्षी काय कल्पना ज्ञानोबारांनी केली? दादा, जग काय केल्याने सुखी होईल? मला वाटतं काहीतरी करावं. बरं, जगाच्या संबंधाने ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांकडे भाव व्यक्त करतात. त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांना बोलतायत, ज्ञाना असं तुला का वाटावं? त्यावेळेस श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं, दादा, हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणचे झाला. हे विश्वच माझं घर आहे, आणि घर म्हटलं की घरातले सारे सदस्य हे माझेच आहेत, आणि म्हणून मी सुखी आणि माझे सदस्य दुखी, हे बरं नव्हतं. आणि म्हणून मला वाटतं जग सुखी व्हावं. निवृत्तीनाथ महाराज म्हणले, ज्ञाना, तुला जे योग्य वाटत असेल ते कर. ऐका ना, श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज दादांकडे काय बोलतात? दादा, आपली जी परंपरा आहे ना, आदिनाथ गुरु गैनी प्रसादी निवृत्ती दाता, ज्ञानदेवा सारच सोजवेली, अशी परंपरा आहे. श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज बोलतात, ते भांडार आहे ना, उघडं करावं असं मला वाटतं. परंपरागत आलेलं तत्वचिंतन आहे. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव
ग्रंथातून बोलतायत, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझ्या हाती. माझ्या गुरुजीने माझ्या हातात दिलं. मग श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले, राम जनार्दने पायी मस्तक ठेविले. ब्रह्माची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. म्हणून आरती ज्ञानराजा. इथेही शंका निर्माण होते, आरती कोणाची? बरं, आरती कोणाची केली पाहिजे? आज आम्ही आरती कोणाची करतो? आरती करण्याचा लायकीचा त्याची आरती, जो लायकीचा नाही त्याची आरती करूच नाही. विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज, नाथ महाराज हे लायक आहेत आणि म्हणून त्यांची आरती. आरती तुकारामा, आरती एकनाथा, महाराजा समर्था, त्रिभुवन तोची थोर जगद्गुरु जगन्नाथा, त्यांची आरती. बरं, आरती का? हा वीक पॉइंट आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, म्हणून आरती ज्ञानराजा. श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जगसुखी व्हावं कल्पना केली. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून आलेलं तत्वचिंतन श्रीमद भगवद्गीता म्हणजे सोन्याचा गोळा आहे. श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी कल्पना केली ते सोन्याचे अलंकार आहेत. गीता अलंकार लक्षात आलं ना. अलंकार वेगळे आणि सोनं वेगळं. म्हणजे सोन्याचा गोळा, सोन्याचा गोळा त्याच्यात सोनं नाही का? त्याच्यातही सोनं आहे आणि अलंकारामध्ये सुद्धा सोनं आहे. म्हणजे सोनं जसं आहे तसं आहे. तसं श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी आहे. पण श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विस्तार केला, आपल्याला तो प्रसाद या रूपाने मिळावा म्हणून. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टीन केली से मराठी गीता देवी. आपल्यासाठी श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ प्रसाद या रूपाने आपल्याला दिला. कधी, केव्हा, कसा? पारायण चालू आहे ना. तै 1212 टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. ज्ञानेश्वरीची निर्मिती आहे. एक ज्ञानेश्वरी, 2 अमृतानुभव, 3 चांगदेव 65 आणि 4था ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी हरिपाठ. हा सोने संसारी असोने संसारी जिभवे गुकरी वेदशास्त्र वारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
पुण्याची गणना कोण करी. श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी किती ग्रंथ आपल्याला प्रसाद या रूपाने दिले? 4. कोणते कोणते रे? आत्ताच सांगितलं मी. कोणते कोणते? हे विशेष आहे म्हणून सप्ताह करावा. 1. काय करायचं? ज्ञानेश्वरी. 2. अमृतानुभव. 3. चांगदेव 65 आणि 4था ग्रंथ हरिपाठ है ना. नाचले की नाही तुम्ही इथे? हरिपाठामध्ये झाल्यानंतर खो खो, फुगड्या, मामाची टोपी, काही नाही झालं ना? तुम्ही त्यांना पडू दे नका. म्हणजे 4था ग्रंथ हरिपाठ. हा, आता ऐका. श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी जरी समाजाला प्रसाद या रूपाने हे 4 ग्रंथ दिले तरी सुद्धा श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी उभ्या जीवनामध्ये सेवा केली. कोणती सेवा? वाङ्मयं तप उच्यते, वाङ्मयं तप उच्यते. आता ऐका. ही तपश्चर्या ज्ञानोबारांनी वाङ्मयीन सेवा केली, त्याचं फल काय? श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातून बोलतात. तपे विन दैवत तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त. तपश्चर्या केल्याशिवाय दैवत कृपा करत नाही. आणि श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनामध्ये ही तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याचं फल काय? त्याचं उत्तर श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या प्रथम